हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर चला, आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि मी सकाळी सकाळी जिमला गेलो आणि आज मी थोडासा आपला सकाळचा रुटीन चेंज केलेला आहे. नेहमीप्रमाणे मी 7 वाजता जिमला जात होतो, पण आज म्हटलं की थोडंसं चेंज करूया, कारण रात्री थोडासा लेट होतो झोपायला. रात्री 1-1:30 वाजता झोपायला मला झोप पूर्ण होत नाही आणि झोप पूर्ण होणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण सकाळचं रुटीन चेंज केलेलं आहे. आपण जिमला जातो आहे आता सकाळी 8 वाजता. ट्राय करून बघूया 7-8 दिवस. शेड्यूल जर फिट बसते आपल्या रुटीनला तर हा शेड्यूल फिक्स करू. आणि सकाळी सकाळी मी मोबाईल हातामध्ये घेतला होता, तर एक मी पोस्ट बघितली. ती पोस्ट होती उत्कर्ष शिंदे यांची. मस्त बोललं त्यांनी, उद्या यांची पोरं विदेशात असतील, दंगल करू नका मित्रांनो. तुमच्या नावावर फक्त केसेस असतील, ना शिक्षण ना नोकरी, घर ना पैसा ना मान ना सन्मान, फक्त कोर्टाच्या पायऱ्या दिसतील. दंगल करू नका मित्रांनो, तुमच्या नावावर फक्त केसेस असतील, उद्या ह्यांची पोरं विदेशात असतील. पुढे पण लिहिलंय अजून काहीतरी. कसं होईल बहिणीचं लग्न, नरक होईल बायकोचं जगणं. कसं होईल आईचं म्हातारपण, कसं कराल बापाचं कार्य. हात रिकामे खिसा रिकामा, खिशात दमडी नसतील, उद्या ह्यांची पोरं विदेशात असतील. दंगल करू नका मित्रांनो, तुमच्या नावावर फक्त केसेस असतील. ही पोस्ट आहे उत्कर्ष शिंदे यांची. खरंच खूप छान लिहिलं आहे आणि आत्ता सध्या ती काळाची गरज आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे, जेव्हा पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत, मग ती भीमा कोरेगावची दंगल असेल किंवा मग आता ही कालची झालेली दंगल असेल, माहिती नाही हा योगायोग आहे की काही षडयंत्र आहे, पण हे राजकारणी लोकांचा खेळ आहे. काल विधान भवनमध्ये बघू शकता तुम्ही कसे एकमेकाला धक्का देऊन बॅनरबाजी करत होते. हे तिकडे लोकांचे प्रश्न मांडायला जातात की छपरीगिरी करायला जातात हे समजत नव्हतं. त्यामुळे मित्रांनो, अशा अफवाला बळी पडू नका, आपण आपले कार्य करा. तर चला मित्रांनो, आपण मस्त फ्रेश होऊया आणि सकाळचा ब्रेकफास्ट करूया. नेहमीप्रमाणे जिमवरून आल्यानंतर आपण ओट्स घेत असतो, पण ओट्समध्ये माझं हनी संपलेलं आहे, त्याच्यामुळे हे बेच चव लागते. तरी पण थोडासा गोडवा असण्यासाठी गूळ मिक्स केला आहे, पण तेवढी चव लागत नाही मला. आणि हल्ली 2 आठवडे झाले असतील जिममध्ये जायला एवढं इंटरेस्ट राहिलं नाही आहे. तरी पण म्हटलं गॅप पडण्यापेक्षा जबरदस्ती का होत नाही, गेलं पाहिजे. तर काल तर काही जमलं नाही आपलं. काल मी रात्री उशिरा झोपल्यामुळे आणि आज गेलो होतो. आज पण कंटाळा आला होता. संदेशला सकाळी फोन केला, भाऊ म्हणे जमत नाही आज. म्हटलं मग उशिरा जाऊया. त्यामुळे 7:30ला जिमला गेलो. आणि माझा मित्र तुकाराम भाई, वो तो आ ही नहीं रहा, 1 हफ्ता हो गया. वर्कआउट करणं काय अवघड नाही, फक्त जिमपर्यंत जाणं खूप अवघड आहे आणि घरातून बाहेर पडणं खूप अवघड आहे. एकदा तुम्ही जिमला पोहोचलात की आपोआप वर्कआउट होतो, सगळ्या गोष्टी होतात. पण फक्त घराच्या बाहेर पडणं खूप मुश्किल होऊन जातं. पण त्यासाठी 2-3 दिवस कधी कंटिन्यू आपण प्रयत्न केला आणि जिमला गेलो तर मग ती सवय होऊन जाते. खूप दिवसांनी आज पहिला ब्लॉग अपलोड केला आहे. थोडा गॅप झाला होता. जेव्हा लोक विचारतात ना मित्रमंडळी, आता तुझे व्हिडिओ येत नाही, काय झालं, खूप सारे प्रश्न विचारतात. तर त्यामुळे म्हटलं की आता आपण करतोच आहे तर प्रॉपर करूया. एकट्यात असेल तर माणूस बिंदास बोलतं आणि बिंदास व्हिडिओ शूट करतं, पण जेव्हा पब्लिकमध्ये जातो किंवा मग आपल्या आजूबाजूला मित्रमंडळी वगैरे येतात तेव्हा माणूस कन्फ्यूज होऊन जातो की काय शूट केलं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे. पण प्रॅक्टिस करता करता आपण हळूहळू शिकू. तर चला म्हटलं, आता सगळे विचारतात आहे व्हिडिओ काय येत नाही, तर थोडासा वेळ काढला पाहिजे. वेळात वेळ काढून जी लोक वाट बघतात व्हिडिओची, बरं वाटतं जरा. आणि
कधी कधी भेटलं तर मस्त बोलतात की यार तुझे व्हिडिओ चांगले असतात. भले आपल्याला माहिती आहे आपले व्हिडिओ कसे असतात, पण प्रेमापोटी बोलतात की यार तुझे व्हिडिओ चांगले असतात. तेवढं थोडंसं मनाला बरं वाटतं. पण हळूहळू इम्प्रूव्हमेंट होईल, कारण की लगेचच 100% रिझल्ट येणार नाही, थोडा वेळ लागेल ब्रो. तर चला, आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे. बोलो सही है फिर. बोल रहा है जो खाली जगह दिख रहा है ना, इसमें थोड़ा सा डॉट करना चाहिए था. आपने क्या किया? रिंग साइज बराबर है. दिखा रहा है 6 है क्या? तो ये कुछ 4.5 है ना. इसका जोड़ी नहीं, वो अकेला ही है. नहीं बाबा, हाँ ये सही है. वो सिंगल पीस ही है. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.